नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आपल्या शरीरातली संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन्स यांच्याविषयीच्या काही मजेशीर गोष्टी. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील, कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स. तर हॉर्मोन्स हे आपल्या शरीरातले केमिकल्स म्हणजे रसायन असतात आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्या शरीरातले प्रेझेंट असतात, पण त्यांचा प्रभाव मात्र खूप व्यापक असतो. पहिला हॉर्मोन आहे ऑक्सिटोसिन. याला म्हणतात लव्ह हॉर्मोन, कारण प्रेम, विश्वास, नाती जोडणं ह्या सगळ्या गोष्टी या हॉर्मोनच्या अंमलाखालीच होत असतात. दुसरा आहे मेलॅटोनिन. याला आपण झोपेचं संप्रेरक असं म्हणतो, कारण आपली झोप पूर्णपणे या हॉर्मोनच्या नियंत्रणाखाली असते. याची लेवल संध्याकाळ झाली की वाढायला लागते आणि सकाळ व्हायला लागली की रक्तातली त्याची लेवल कमी व्हायला लागते. तिसरा हॉर्मोन आहे इन्सुलिन. याविषयी तुम्ही बऱ्याच जणांना माहितीच असेल. इन्सुलिन हॉर्मोन हा रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवत असतो. पुढचा आहे एंडॉर्फिन्स. एंडॉर्फिन्स याला नॅचरल पेन किलर्स म्हणजे आपल्या शरीरातले वेदनाशामक औषध म्हणू शकतात आणि याचबरोबर याला मूड एन्हान्सर असं सुद्धा म्हणतात. आपल्याला जे कधी खूप छान वाटत असतं ना, हा जो छान वाटणं फील आहे ना, तो या एंडॉर्फिन्सच्या अंमलाखाली येत असतो. आणि बऱ्याचदा काही जखम वगैरे झाली असेल, वेदना असतील, तर त्यावेळेला पण त्या वेदना कमी करण्यासाठी एंडॉर्फिन्सची पातळी रक्तातली वाढलेली असते. पुढचे हॉर्मोन आहेत लेप्टिन आणि ग्रेलिन. याला भुकेची संप्रेरक म्हणतात. लेप्टिन हा आपली भूक कमी करायचं काम करतो, म्हणजे आपल्याला पोट भरल्याची जाणीव देत असतो. तर ग्रेलिन हा हॉर्मोन आपल्याला भुकेची जाणीव देत असतो. याला हंगर हॉर्मोन असं सुद्धा. त्याच्यानंतर पुढचं आहे सिरोटोनिन. सिरोटोनिन ह्याला मूड स्टॅबिलायझर असं म्हणतात, कारण आपला मूड कसा आहे ह्याचं पूर्णपणे नियंत्रण या हॉर्मोनच्या अंमलाखाली होतं. त्याचबरोबर आपली झोप, डायजेशन, त्याचबरोबर जखमा भरून आणणं हे सुद्धा काम या हॉर्मोन्स द्वारे केलं जातं. तर पाहिलं ना की संप्रेरक अगदी लहान काय म्हणायचं सूक्ष्म पातळीमध्ये आपल्या शरीरात असतात, पण त्यांचं काम मात्र आपली झोप, भूक, आपला मूड या सगळ्या गोष्टी यांच्याच नियंत्रणाखाली असतात. तर हॉर्मोन बॅलन्समध्ये राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान माहिती. धन्यवाद.